नमस्कार अंगणवाडी ताई, खेळातून शिकूयाच्या या नव्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छान खेळ खेळणार आहोत, ज्यामुळे मुलांचे विचार करण्याचे कौशल्य, एकाग्रता आणि नीट लक्ष देण्याच्या कौशल्यात वाढ होण्यास मदत होईल। आजचा खेळ हा एका महत्त्वाच्या बोधात्मक कौशल्य, स्मृती म्हणजे स्मरणशक्तीशी संबंधित आहे। या मनोरंजक खेळासाठी तुम्हाला विविध रंगांची फुले, विविध आकारांचे कटआउट्स, काही खेळणी, इरेजर आणि स्कार किंवा ओढणी यासारख्या सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तूंची आवश्यकता आहे। चला तर मग अंगणवाडीतील मुलांसोबत हा खेळ कसा खेळता येईल ते पाहूया। आपल्या खेळाचं नाव काय आहे? माझी स्मरणशक्ती, माझी स्मरणशक्ती। चला आता या ओढणी खाली मी काही वस्तू ठेवल्या, ठीक आहे? मी ती ओढणी बाजूला करणार आणि मग त्या तुम्ही बघायच्या आहेत वस्तू। मी 20 अंक मोजेपर्यंत वस्तू बघून घ्यायच्या, ठीक आहे? आणि मग मला परत ओढणी ठेवणार मी आणि मग तुम्ही मला त्या वस्तूंची नावं सांगायची आहे, ठीक आहे? समजलं का? सुरू करायचा का खेळ? चला तर मग। चला तर मला सांगा बघू आता याच्यात काय काय आहे? कोलबर, डस्टर, बॉटल, बंगळा, चिकूपट्टी, पट्टी, खडू, घड्याळ, बांगडी, कोलबर, डस्टर, खडू, पिशवी, गणपती बाप्पा। घड्याळ, बांगडी, बॉटल, कोलबर, बिस्किटचा पुडा, पट्टी। ठीक आहे। अरे वा, तू तर 5 गोष्टी सांगितल्यास, किती छान। आरवने 6 गोष्टी सांगितल्या मला, काय काय वस्तू आहेत त्या। हा खेळ तुम्हीही तुमच्या अंगणवाडीतील मुलांसोबत वेगवेगळ्या वाहनांच्या चित्रांसह देखील खेळू शकता। खेळ अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांना वस्तू दाखवण्याची वेळ कमी करू शकता आणि वस्तूंची संख्या वाढवू शकता। हा खेळ तुमच्या अंगणवाडीतील मुलांबरोबर खेळा आणि खेळतानाचे फोटो किंवा व्हिडिओ आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की पाठवा। पुन्हा भेटू एक नव्या उपक्रम घेऊन, एक नव्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।